स्वागत आहे जिजाची आजी यूट्यूब चॅनलमध्ये. हसताय ना? हसायलाच पाहिजे. आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे. जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ज्यांना पगार असतो 15,000 पण ते राहतात अंबानीसारखे, आणि दुसरे ज्यांचा पगार 1,00,000च्या घरात असतो पण ते चहा सुद्धा उधारीवर पितात. बायको: काय हो, तुम्ही किमान दिवाळीच्या दिवशी तर पिणार नाही म्हणून वचन दिले होतात ना मला सकाळी. बडा: हो बरोबर आहे, पण मी तर काय करणार, रॉकेट उडवायला बाटलीच नव्हती ना. शिक्षक: परीक्षेत एवढे कमी मार्क का मिळाले? विद्यार्थी: सर, नशीब खराब होतं. शिक्षक: उत्तर बरोबर लिहायला काय लॉटरी लागते का? बायकोत आणि सूर्यात काय साम्य आहे? कितीही प्रयत्न केला तरी आपण या दोघांकडे रागाने आणि एकटक पाहूच शकत नाही. बायको: लग्नाच्या आधी तू मला देवासारखा मानायचास. नवरा: हो ना ग, पण तेव्हाच कळलं नव्हतं की देव सुद्धा रोज चिडतो. तेव्हा देव असल्याचं फिलिंग यायचं. पूर्वी दुकानात लिहिले असायचे, ग्राहक देवता आहे. आता लिहिलेलं आहे, तुमच्यावर कॅमेऱ्याची नजर आहे. आता चोर असल्याचं फिलिंग येत आहे. रिश्ता वही सोच नाही. एकदा बंड्या हेलिकॉप्टर उडवायला शिकत होता. 500 फुटावर उडता उडता हेलिकॉप्टर अचानक खाली पडलं. प्रशिक्षकानं विचारलं, काय झालं बंड्या? काही नाही, वरती गेल्यावर मला थंडी वाजायला लागली म्हणून मी पंखा बंद केला. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोक तुमच्या 13व्याला सुद्धा म्हणतील, ऊन जरा जास्त आहे, मट्टा ठेवायला पाहिजे होता. सर्वात कमी दिवस काम करून करून वर्षभर पैसे कमावण्याचे कर्तृत्व भारतात फक्त 2च गोष्टींकडे आहे: फाल्गुनी पाठक आणि मोती साबण. पगारी नोकराच्या बायकोच्या महिनाभरातील वेगवेगळ्या अवतारातील रूप. तारीख 1 ते तारीख 10 चंद्रमुखी तारीख, 11 ते 20 तारीख सूर्यमुखी तारीख, 21 ते 30 तारीख ज्वालामुखी तारीख. मुलगी पाहायला गेल्यावर तिचा आवाज रेडिओपेक्षा बारीक असतो, आणि लग्न झाल्यानंतर तिच्या आवाजापुढे डीजे पण फिक्का पडतो. आजोबा त्याच्या शाळेत बंड्याला भेटायला जातात. आजोबा शिक्षकांना, जरा बंड्याला बोलवता का? अहो, तो तर तुमचा आज 10व्याला गेला आहे. मंगू: या माणसाला झोपेत बडबडण्याची सवय असून देखील माणूस निवांत आहे. चंगू: कसं काय? मंगू: कारण याच्या प्रेयसीचं नाव जे आहे तेच त्याच्या बायकोचं नाव आहे. अधिक महिना म्हणजे काय? सासूरवाडीहून लग्न करून आलेला तोफखाना. सांभाळण्याकरता 4 वर्षांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळते त्याला अधिक महिना म्हणतात. एक ट्रक के पीछे लिखा था, छोटा परिवार सुखी परिवार, और सबसे नीचे लिखा था, अब्दुल, जोया, सलमान, सुबैर, सलीम, आयशा, शोएब, वसीम, शहजाद, दिया, मसरूफ के अच्छा पिता. बहिणीच्या हळदीच्या रात्री बंड्या: आई, दमली असशील, मी घासतो भांडी. आई: नको, जा तू झोप, तुला जास्त झाली असेल. बंड्या: पण तुला कसं काय समजलं? आई: मेल्या, तू पत्रावळ्या घासायला घेतल्या आहेत. मुलाबरोबर शाळेच्या मीटिंगला पहिल्यांदाच गेलेले बाबा टीचरचं बोलणं अगदी लक्ष देऊन ऐकत होते. शेवटी टीचर म्हणाले, एवढं लक्ष आपल्या मुलावर द्यायचं, माझ्यावर नाही. तर तुम्हाला हे कॉमेडी जोक्स कसे वाटले?
चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.